पण आता लोक तुम्ही तुमचा आवाज तुम्ही उठवताय महानगरपालिकेमध्ये, पण तुमचेच काही जे तुमच्यावर काही प्रेम करणारी जी लोक आहेत ती म्हणतायत की ताई तुम्ही आता इकडेच या. असू शकतं. कारण कसं आहे, प्रत्येकाला म्हणजे वाटतं की चांगली गोष्ट असावी. मला त्याचंही बरं वाटतं. का का नसावं? बोलतात तुमच्याशी? मी तर सगळ्यांशी बोलते. या असं ऑफर देतात का? नाही नाही, आत्ता तरी नाही. उगाच खोटं नाही बोलणार. त्यावेळेला ती परिस्थिती होती तेव्हा खरंच चालायचं संभाषण. पण माझा हात जोडून ती विनंती असायची, एक वेळ राजकारण सोडते, अजिबात भाग कशात घेत नाही, थांबते, पण मला हे जपणार नाही. आणि माझ्या संपूर्ण कुटुंबाचा पण तोच निर्णय होता. माझे मिस्टर तर म्हणजे तुमच्याच चॅनलमधल्या अनेक मुली किंवा मुलं सांगतील, म्हणजे मी महापौर झाली त्याच्यानंतर त्यांचं तेच म्हणणं, आता बसा, आता आपण मस्त एन्जॉय करूया आपल्या घरी, तुझं हे महापौरपद संपलं. मी सांगायचं अरे ही तर सुरुवात आहे. राजकारण अंत कधीच नसतो, ती सुरुवात समजून चालायचं असतं. त्यामुळे मला एक समाधान आहे की मी महापौर असताना मी त्या खुर्चीला मी माझ्या जनतेसाठी जो न्याय द्यायचा होता तो मी दिलाय. आता एक पुन्हा महिला महापौर आलेल्या आहेत, भाजपच्या पहिल्या महापौर आहेत. या महापौरांबद्दल काय सांगाल? काय वाटतं तुम्हाला? नाही, कसं आहे, त्या दुसऱ्यांदा निवडून आलेत आणि आहे म्हणजे त्या डॅशिंग आहेत, पक्षामध्ये काम करत आजही आहेत. किंवा मी जेव्हा तुमच्या चॅनलवर किंवा मला कुठलंही एक विचारलं तर मी माझ्या पक्षामध्ये नेती आहे, माझ्या पक्षाने मला प्रवक्ती बनवलेली आहे, माझ्या पक्षात मी विभाग प्रमुख आहे, म्हणजे विविध पदांवर मी काम करते. त्यामुळे मला तुम्ही मध्यरात्री पण फोन केलात आणि एखाद्या गोष्टीबद्दल विचारलात तर मी कधीच सांगितलं नाही मी माहिती घेऊन सांगते. माझ्याकडे माहिती असते, मी देते. मला आमच्या लाडके आहेत त्या महापौर, त्यांना मला सांगायचं आहे की चौकस बुद्धी असली पाहिजे आणि त्याच्यात वाचन. आणि आपल्याला आता ते इझी झालं आहे की आपल्याकडे फेसबुकच्या, इंस्टाग्रामच्या, यूट्यूब कितीतरी अशी माध्यमं आहेत की एका सेकंदात माहिती मिळते. ते टॅली करावी आणि द्यावी. त्यामुळे आहे, शिकतायत. कारण ती खुर्ची फार महान आहे. त्या खुर्चीचा मान सन्मान प्रत्येकाला तो राखता आला पाहिजे. मी असेपर्यंत खुर्चीत माझ्यावर कधी आरोप नाही झाले. माझ्यावर आरोप कधी झाले, उतरल्यानंतर तो भरीव चेहरा पक्षाचा म्हणून आलो त्यावेळेला झाला. आणि त्या आरोपाला मी कधीच हे नाही केलं. माझी लढाई जी लढायची होती न्यायाने, ती मी लढले. आणि माझा आजही आहे की मी जे नाही केलं त्या गोष्टीचा मला कधीच खेद होत नाही. आणि एखादी गोष्ट घडली असती तरी मी त्याच्यावरती प्रायचित्त घेतलं असतं. त्यामुळे मी याच स्वभावाची आहे. मी जे नाही करत त्याला मी मानणारच नाही. महापौरांना काय सुचवाल आत्ताच्या? मी सांगेन ऋतुताईंना की सबुरीने घ्या. किंवा जेव्हा आपण एका मोठ्या तलावात येतो तर तलावात अनेक आपल्यासारखेच अनेक बीच करायला येत असतात. सावधान. कोणापासून नेमकं सावधान सांगताय? सगळ्या गोष्टीपासून. मी असा एकाच गोष्टीने नाही म्हणणार, कारण इतक्या मोठ्या वलयामध्ये आपण असतो. आपल्या सगळ्या गोष्टीवर बारीक नजर असते सगळ्यांची. मग ती चॅनलची असेल, बाकी असेल, कोणाची. स्लोली हळूहळू आपल्या कार्याचा हे वाढवत जा. नक्कीच विरोधी जरी मध्ये असलो, अपोजिशन लीडर म्हणून, तरी चांगल्या गोष्टींना. कालचा जो प्रश्न होता तो माझ्याचकडनं आला ना, माझ्याच एका माजी महापौरांनी दिला ना, की त्यांचा का अपमान होतोय. का होतोय अपमान? पण मला नाही, ते त्यांच्या पक्षातले सांगतील. पोलीस काय अडवतात, कोण काय करतायत, लांब काय नेऊन बसवतायत. म्हणजे मुंबईचा महापौर हा जगात फार मोठ्या
याच्यावर पाहिलं जातं. इतकं मोठं पद आहे माझं. दोन्ही गोष्टींनी आहे. एक तर आपल्या असलेल्या ज्याला म्हणतो ना आपण नशिबी, एखादा ललाटी उजळतं तर ते उजळूनच ठेवा. आणि अभ्यासू वृत्ती तुमची आहे, पुढे आणखीन वाढवा. आणि निश्चितच पक्ष म्हणून नक्की तुम्हाला जुक्तमाग द्यायचं आहे, पण लोकशाही किंवा आपल्या बाबासाहेबांच्या ज्याला आपण संविधान म्हणतो आणि 1888 कायद्याअंतर्गत आपलं सभागृह चाललं पाहिजे. ते म्हणता सभागृह तुम्ही चालवून देत नाही. मग तीच तर तुमचा टाक्स आहे तो. गटनेत्यांची म्हणजे मी पाहत आली आहे गेली 20 वर्ष तर कंटिन्यू आम्ही बघतोय महापालिका. गटनेत्यांची मीटिंग होत नाही. एकदाही नाही, एकदा झाली त्यावेळेला मी स्वतःहून कळवलं मला बरं नाही. आज 3 महिने झाले म्हणजे तुम्ही मांडणारच नाही आहेत का? विरोधी पक्ष बघायचाच नाही. गटनेत्यांमध्ये महापौर असतात, उपमहापौर असतात, सगळे AMC असतात, MC असतात, त्याच्यामध्ये सर्व पक्षीय गटनेते असतात. काही गोष्टी आम्हाला सभागृहात न मांडता जर आयुक्तांकडनं सुटत असतील महापौरांच्या आदेशानुसार तर ते व्हायला पाहिजे. उलट त्या जास्त सुलभ आहे, तुम्हाला जास्त सुलभ आहे की हा पेपर असतो 2.5 वर्षाचा हा पेपर आहे जो जनतेत जाऊन सोडवायचा आहे प्रशासन आपल्याबरोबर घेऊन. तर त्या पेपरला जर आमच्यासारखी लोकांची साथ आहे मिळते तर ती घेतली पाहिजे. तुम्ही ह्या मस्तीत गटनेत्यांची बैठकच बोलवायची नाही. हा अन्याय आहे खरा. म्हणजे तुम्ही जनतेवर अन्याय करताय. ज्या पद्धतीने केंद्रापासून ते अगदी सगळ्या महापालिकेमधलं जर वाटप, निधीचा वाटप हा काय कोणाच्या घरात येत नाही, तो जनतेसाठीच करायचा असतो. मग आमच्या वॉर्डमधली ही जनता टॅक्सपेयर नाही आहे का? आमच्या जनतेने मला जेव्हा मतं अधिक दिली पण काही मतं तुम्हालाही टाकली आहेत. मग ज्याने टाकलेली मतं आहेत आणि निवडून आलेला उमेदवार प्रतिनिधी तो विचारत नाही तुम्ही मला मत दिलं का? आम्ही सरसकट काम करतो. मग आमच्यावर अन्याय जो होतोय तो त्या जनतेवर पण होतोय. ज्याने आता माझ्याकडे माझ्या विरोधात शिंदे गटाचा पण होती जे घरातून दारात कधी कोणाच्या नाही गेले तरी उमेदवार म्हणून आल्या होत्या. बाकी पण होत्या 11 काय 17 उमेदवार होत्या. काही मतं मिळवली ना त्यांनी, म्हणजे त्या लोकांना विश्वासाने त्यांनी दिली. तर तुम्ही सगळ्यांच्याच तोंडाला पानं पुसताय. माझं नेहमी म्हणणं असतं पण त्या पणमध्ये विरोधी पक्षातल्या ज्या महिला आहेत, ज्या लोकप्रतिनिधी आहेत, त्यांना जेव्हा तुम्ही असा त्यांच्यावर अन्याय करता मग निधी वाटपात वगैरे. आता हा कायमच आरोप केला जातो की विरोधी पक्षात जे कोणी असतात त्यांना कमी निधी दिला जातोय अशी ओरड आपण अनेक वर्ष खरं तर ऐकतोय. मी कमी निधी मान्य आहे, मला निधीच नाही असं नाही, पण हा जो अगदीच 25 कमी 25 कसं आहे कंटिन्यू लगेच सभागृह लागलं असतं निवड तरी मान्य होतं. पण 3 वर्ष 10 महिने जो गॅप पडला आणि ज्या लोकांची कामं आजही पेंडिंग आहेत, प्रशासनाने कामं केली ती काय केली आणि काही झाली नाही म्हणून तर श्वेतपत्रिका मागितली, कुठे देत आहेत? त्यामुळे असलेल्या महिलांवर अन्याय होता कामा नये. बरं.